तर पब्लिक, आज आपण आलो होतो सकाळ सकाळी एस टी स्टँड पाटण येथे. कारण आज 3 दिवस सलग सुट्टी असल्यामुळे आपलं महामंडळ कोल्हापूरला जाणार होतं. आणि आपण इथं पाहत आहोत की एस टी महामंडळाच्या बसेस इलेक्शन ड्युटीवर जाण्यास सज्ज आहेत. कर्मचारी, पोलीस आणि मतदानाचं साहित्य घेऊन जात आहेत. आणि आता आपण निघालेलो आहोत मोरगिरीला. मोरगिरीच्या पुढे आमच्या मित्राचे गाव आहे गोकुळ. येथे आमचे मित्र युवराज कांबळे सर राहतात. त्यांच्या गावी आज आपण भेट देण्यासाठी निघालेलो आहोत. आणि गाडीवरनं असं जाण्यासाठी आपल्याला नेहमी मला आवडतं. आणि मनसोक्त फिरण्यासाठी एकटा जीव सदाशिव या म्हणीचा उपयोगात आणल्याप्रमाणे आपण फिरण्याचा योग आला की गाडी बाहेर काढून मनसोक्त निघतो. एकटं राहायचं, बिनधास्त राहायचं, निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि मनसोक्त जगायचं. हे बघायचं रोडचं काम चालू आहे. आणि असं तुम्ही नैसर्गिक सौंदर्य बघत आहात. मस्त असं नैसर्गिक सौंदर्य आहे. आम्ही आलेलो आहे गोकुळ येथे आमचे मित्र राहतात. ही गोकुळची बौद्ध वस्ती. आणि अशा प्रकारे नैसर्गिक सौंदर्य वातावरण तुम्ही पाहत आहात. किती सुंदर वातावरण इथं आहे की असं वाटतं की असं येथेच राहावं. आणि आमचे मित्राचे भाव आहेत, ते आपल्यासाठी शेतातला पावटा, जो की थंडीच्या दिवसात धुक्यावर येतो पावटा, तो आपल्यासाठी काढत आहेत. संतोष आमचे मित्र. आणि इथून तुम्ही पाहू शकता एक सुंदर व्ह्यू. सुंदर असा व्ह्यू इथून दिसत आहे. लाखो रुपये खर्च करून बी असला व्ह्यू मिळणार नाही. स्वित्झर्लंडला जाण्याची गरज नाही. आपल्या पाटण तालुक्यात असलं नैसर्गिक सौंदर्य आहे. नक्कीच भेट द्या गोकुळला. पैसा वसूल कार्यक्रम आहे हा. असं वातावरण कसं मस्त झालेलं आहे. अशी आपण भेट दिलेली आहे. मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. नक्कीच आपण यावर आणि व्हिडिओ बनत राहू. आणि आपण त्यानंतर बघा, हरभऱ्याचा आस्वाद घेतलेला आहे. शेतातून काढलेला ताजा हरभरा. लहानपणी आपण काय करायचो, शेतातून चोरून आणून हरभरा पार्ट्या करायचो. काय दिवस, मस्त दिवस होते. आता आपण फास्ट फूड आणि देशाविदेशातल्या वस्तू चाखतोय, त्यांचा आनंद घेतोय. पण ह्याची सर कशाला येणार नाही. सुंदर आपल्या लहानपणीची आठवण आहे, तुम्ही पाहू शकता. तर ह्या गोष्टींचा बी आनंद आपल्याला घेतला पाहिजे. आणि शरीरासाठी चांगल्या गोष्टी आहेत ह्या. त्यामुळे नक्कीच